नमस्कार मित्रांनो, ते पाहू शकता पाठीमागं खंडोबाचं मंदिर आहे आणि हा खंडोबाचा माळ आहे. तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की लांडकवाडी टू मरडगा हे गाव कसं तयार झालेलं आहे. तर आपण इकडं खंडोबा बघत आहोत, ठीक त्याच्या अपोजिट साईडला इकडं लांडकवाडी गाव बसलेलं होतं आणि तिथून मरडगा कसं झालं तर आपण मी तुम्हाला लांडकवाडी गाव दाखवतो. तर मित्रांनो, हे बघू शकता तो तिकडं माळ आहे आणि इकडं तुम्हाला तिथं मारुतीचा झेंडा दिसत असेल. तर हे बघू शकता, हे पूर्ण जंगल आहे. तर हे जंगल त्यापूर्वी नव्हतं, कारण हे आता 20-25 वर्षापूर्वी वनीकरणाने हे जंगल उभं केलेलं आहे. त्यापूर्वी मला वाटते पूर्ण हे माळ असेल नुसता खरबाड, आणि खरबाड असल्या कारणाने काही त्यावेळेस रजाकारी होती. रजाकारीच्या काळामध्ये पळापळी आपण तुम्हाला कोणी सांगले असतील वयस्कर माणसांनी, तर त्यावेळेस काही लोक आले असतील इथं, पूर्वज आपले 4-5 जणं, आणि त्यांनी इथं वस्ती उभी केली असेल. पण इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही, घर दिसणार नाही, गोटे पण सापडणार नाहीत, पांढरी माती सापडणार नाही, इथं काही बुरुज वगैरे काही नाही. बहुतेक ते आले असतील आणि त्यांनी आपल्या झोपड्या वगैरे उभ्या केल्या असतील, पण जास्त दिवस काही ते मताने इथं राहिले नसतील आणि काही दिवसानं लगेच मरडग्यामध्ये आले असतील. तर हे बघू शकता मारुती. तर जिथं गाव वस्ती राहत होती तिथं मारुती उभा करत होते लोक. या मारुती स्थापनेमुळंच इथं लांडकवाडी गाव होतं. आणि लांडकवाडी गाव आता बऱ्याच जणांना आठवत नाही. मी बऱ्याच जणांना विचारपूस करत असतो, पण त्याच्याही पूर्वी ज्यावेळेस लांडकवाडी हे गाव नाव कसं पडलं असेल, आणि इथं जर लांडकवाडी नाव असताना आम्ही जर इथं राहत असतो तर बरेच जणांनी हिणवलं असतं लांडकवाडीचे पाहुणे म्हणून. ठीक आहे, तिकडं गाव वसलं आणि मरडगा नाव पडलं. तर लांडकवाडीचा इतिहास कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली तर नक्की व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला फॉलो, इंस्टा पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.